नमस्कार मित्रांनो, अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना तुमच्या फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. द स्टोरी बिहाइंड अक्षय तृतीया इज दॅट ड्युरिंग द विजिट ऑफ द easily angered sage Durvasa, Krishna ate a small particle from his bowl on this very day. This act deflected the wrath of the sage and saved the Pandavas from his curse. However, Hindus celebrated this festival on the birth anniversary of Lord Parshurama. So this is the significance behind Akshay Tritiya. Akshay Tritiya का साजरी केली जाते? कारण ह्या दिवशी कृष्णाने दुर्वासा नावाच्या साधूच्या बाउलमधून एक पार्टिकल खाल्लेला आणि त्याच्यामुळे पांडव त्याच्या श्रापातून मुक्त झाले. आणि हिंदू म्हणजे आपण जे हिंदू आहोत सेलिब्रेटेड दिस फेस्टिवल आज परशुरामांचा जन्म झालेला. तर आज आम्ही तुमच्यासाठी श्री काळभैरव स्तोत्र घेऊन आलो आहे. ह्याच्यानंतर मी काळभैरव स्तोत्र आधी वाचणार आहे आणि मग नंतर काळभैरव अष्टक. श्री काळभैरव स्तोत्र. श्री गणेशाय नमः. देववाच नमो नमो भैरवदेवाय नित्यानंद मूर्तये विधिशास्त्रांत मार्गाय वेदशास्त्रार्थदर्शिने दिगंबराय कालाय नमः. खट्वांगधारिणे विभूती विलसद भालनेत्रांदू मालिने कुमार प्रभुवे तुभ्यं बटुकाय महात्मने नमो चिंत्य प्रभावाय त्रिशूलाय युद्धधारिणे नमः. खड्गमहाधारित्य त्रैलोक्य भीतये पुरित विश्वपालाय विश्वपालाय ते नमः. भूतावासाय भूताय भूतानां पतये नमः. अष्टमूर्तये नमस्तुभ्यं कालकालाय ते नमः. कम कालायाति घोराय क्षेत्रपालाय कामिने कलाकाष्ठादिरूपाय कालाय क्षेत्रवासिने नमः. क्षेत्र जिते तुभ्यं विराजे ज्ञानशालिने विद्यानां गुरुवे तुभ्यं विदीनां पतये नमः. नमः. प्रपंच दौंडदंड दैत्यदर्पविनाशिने निजभक्त जनोद्दाम हर्ष प्रवरदायिने नमो. जांभीरी मुख्याय नामेश्वरायष्टदायिने अनंत दुःख संसार पारावरांत दर्शिने नमो. जंभाय मोहाय द्वेषायोच्चोट्टकारिणे वशंकराय राजन्य मौलिन्यस्त्य निजांध्रये नमो. भक्ता पदाम हंत्रे स्मृती मात्रार्थदर्शिने आनंदमूर्तये तुभ्यं स्मशान नीलायते वेतालभूतकुष्मांड ग्रहसेवा विलासिने दिगंबराय महते पिशाचाकृतिशालिने नमो. ब्रह्मदिभर्वंद पदरेणु वरायुषे ब्रह्मादिग्रासदक्षाय निफलाय नमो नमः. नमः. काशीनिवासाय नमो. दंडकवासिने नमो नंत प्रबोधाय भैरवाय नमो नमः. ह्या स्तोत्राचा महिमा फार मोठा आहे. सूर्यास्ताच्या नंतर कालभैरवाचं चित्र समोर ठेवून हे स्तोत्र अष्टकसहित 11 वेळा म्हणावे. त्यावेळी विभूती हातात घ्यावी. नंतर ती बाधा झालेल्या व्यक्तीस लावावी. त्याच्या अंगावरून ओवाळून फुंकावी. असे 11 दिवस करावे. त्याची बाधा निश्चित दूर होईल. तर कालभैरव स्तोत्र हे एवढं इम्पॉर्टंट आहे की बेसिकली लोकांना कुठल्याही प्रकारची बाधा होते. ज्वर म्हणजे ताप. जर ताप जरी आला किंवा तो जात नाही आहे किंवा वरची हवा, भूत प्रेत, नेगेटिव्हिटी, ह्या सगळ्या ज्या नेगेटिव्ह गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींना मात करण्यासाठी कालभैरव हे खूप कारगर काम करतं. आता आम्ही काळभैरवाचंच नाव घेऊन काळभैरव अष्टक सुरुवात करतो. प्रिया माझ्या मुलाला सवय इकडे तिकडे धडपड काहीतरी हरवत राहायची. तो तयारी करून बसत नाही कुठल्या गोष्टीची. त्याला माहिती आहे बाप आहे ना म्हणजे. चला मी सुरुवात करतो. श्री कालभैरवाष्टक. श्री गणेशाय नमः.
देवराज सेव्यमान पावनाधिपङ्कजं व्यालयत्र सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। काल 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 भैरवं काल 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 भैरवं भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीष्टितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। काल 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 भैरवं काल 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 भैरवं शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं हस्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं नीनिकण्डुमण्डनं हेमनेन किङ्किणी लसङ्किटीं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशं कर्मपाशमोषकं सुशर्मदायकं विभुं नीतिमार्गकोविद स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। काल 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 भैरवं काल 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 भैरवं रत्नपादुकाप्रभावे रामपादयुग्मकं नित्यं द्वितीयभीष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोचनं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। काल 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 भैरवं काल 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 भैरवं अट्टहासभिन्नपद्मचाण्डकोशसन्ततिं सृष्टिपापनष्टपापजालमृगशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। काल 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 भैरवं काल 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 भैरवं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। काल 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 भैरवं काल 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 भैरवं कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवानिधिं सन्निधिं नराध्रुवं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे। काल 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 भैरवं काल 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 भैरवं श्रीमद शंकराचार्य विरचित श्री कालभैरवाष्टक संपूर्णम। गणपती बाप्पा मोरया, बजरंगबली, हनुमंताय नमः, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। तर आता मी इकडे कालभैरवाष्टक पूर्ण झालेलं आहे, तर आता आम्ही विश्रांती घेतो. उद्या 21व्या पार्टपासून सुरुवात, साई सच्चरित्र माणसाची सुरुवात होईल. आणि आता उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या, भक्ती करत राहा, पूजा करत राहा. जय श्रीराम, जय बजरंगबली.